कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पवित्र कृतीवरील भावार्थ दीपिकेवरील मराठी भाषेतलाच अनुवाद श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं
यथामती चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 13व्या अध्यायाचं चिंतन आपलं चाललेलं आहे. कालपर्यंत आपण असा विचार करून आलेलो आहोत की ज्याला सर्वत्र परमात्मा पाहण्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे असा जो महात्मा आहे तो ज्ञानाचा डोळा आहे आणि हे त्याचं खरोखर असलेलं भाग्य आहे. आणि जो निर्णयाने ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडलेला आहे त्यानेच खरोखर आकर्ते असलेल्या आत्म्याला पाहिलेला आहे. आणि जेव्हा भूतांचे वेगवेगळं अस्तित्व एका परमात्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि तसंच त्या परमात्म्यापासूनच भूतांचा विस्तार झाला आहे असं तो महात्मा पाहतो, तेव्हाच तो ब्रह्माला प्राप्त होतो. आणि याकरता 30 क्रमांकाच्या श्लोकावर जे स्वामींनी व्याख्यान केलेलं आहे इथपासून आपला पुढचा विचार आपण आज करणार आहोत. अभंग क्रमांक 1816 पासून पुढील विचार आता चालू होतो आहे. स्वामी म्हणतात, येणे ज्ञाने जिव्हा नाना भूताकार, देखावे साचार एकरूप, तेव्हाची तत्वता ब्रह्मसंपन्नता, प्राप्त होय पार्था ऐसे जाण. म्हणजे अर्जुना, ज्या वेळेला त्या महात्म्याला भिन्न भिन्न भूताकार हे एक ब्रह्मरूप दिसतील तेव्हाच त्या मनुष्याला ब्रह्म संपन्न होता येईल. लाटा जशा पाण्यावर, परमाणांचे कण जसे पृथ्वीवर, किंवा किरण जशी सूर्याच्या मंडलावर, किंवा अवयव देहावर, म्हणजे अवयव जे आहेत हात पाय इत्यादी हे देहावर, कामसंकल्पादी धर्म हे मनावर आणि अवयवांसह ठिणग्या ह्या एका अग्नीवर असतात, त्याप्रमाणे सर्व भूताकार जे आहेत, जेवढं प्राणी मात्र आहेत, जेवढं विश्व आहे, हे सर्व एका ब्रह्माच्या ठिकाणीच आहे. ही दृष्टी जेव्हा सत्यपणाने ब्रह्मरूपामध्ये प्रवेश करते त्यावेळेलाच ब्रह्मसंपत्तीने भरलेलं जहाज हे हाताशी लागतं. आणि मग ज्या ज्या भूताकडे बघण्याकरता ब्रह्मरूपच दृष्टी उघडते, फार काय सांगावं अर्जुना, त्या साम्यावस्थेत अमर्याद सुखाची प्राप्ती होते. अर्जुना, माझ्या एवढ्या विस्तृत व्याख्यानाने हा प्रकृती पुरुष विवेक ठिकठिकाणी तुझ्या अनुभवाच्या मार्गात आला. किंबहुना अमृत जसं चुळीत यावं, अंजना वाचून डोळ्याने धनाचा ठेवा जसा दिसावा, त्याप्रमाणे मी हा सांगितलेला प्रकृती पुरुष विवेक तुला सहजच प्राप्त झाला असला तरी पण तो अमृत धन निधाना एवढाच योग्यतेचा आहे असा त्याविषयी आदर बाळगावा. म्हणजे सहजच प्राप्त झाला म्हणून त्याची उपेक्षा करू नकोस. बऱ्याच वेळेला असं होतं, अनायासे जर काही प्राप्त झालेलं असेल तर त्याविषयी उपेक्षा असते. आपण बघा, एखादी वस्तू घेतली आणि त्या वस्तूवर जर एखादा कंगवा फ्री मिळाला तर तो कुठेही कोणत्याही कोपऱ्यामध्ये पडलेला पाहायला मिळतो. पण तोच जर कंगवा आपण 50 रुपये खर्च करून आणलेला असेल तर तो योग्य ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग हा प्रकृती पुरुष विवेक तुला सहजच प्राप्त झालाय म्हणून तू त्याची उपेक्षा करू नकोस. सुभद्रापती अर्जुना, थोडं थांबा. आता यानंतर प्राप्त झालेल्या
ब्रह्मानुभवाचं चित्तात जे कायमचं घर बांधायचं आहे ना, ते आत्ताच बांधू नका. माझं भाषण पूर्ण झाल्यानंतर बांधा. म्हणजे भगवान अर्जुनाशी बोलतायत हे अर्जुना थांब. आता याच्यानंतर प्राप्त झालेला जो ब्रह्मानुभव आहे त्याचं चित्तात जे कायमचं घर बांधायचंय ते आत्ताच बांधू नको. मी काय बोलतो ते पूर्ण ऐकल्यानंतर बांध. कारण अद्वैत ब्रह्मानुभवामध्ये ऐकण्याचा आणि बोलण्याचा व्यवहार हा बंद पडत असतो. ज्या एक दोन गंभीर तरी आता महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या राहिल्या आहेत त्या मी बोलणार आहे. म्हणून तू मनाला अवधानाचं तारण दे, मग ते घे. आणि असं भगवान म्हणाले आणि त्यांनी त्या बोलण्याला आरंभ केला. तेव्हा तिथे अर्जुनाने आपलं सर्वांग हे अवधानाचेच करून ठेवले. तेव्हा धनंजय अवधानमय सर्वांगेची होय एकाएकी. म्हणजे त्याने संपूर्ण लक्ष आता भगवान काय बोलतायत या बोलण्याकडे दिलेला आहे. मग या पुढे भगवान सांगतायत, अनादित्वान निर्गुणत्वान परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. म्हणजे अर्जुना, हा परमात्मा अनादि आणि निर्गुण असल्यामुळे तो अविनाशी असून शरीरात असूनही परमार्थतः तो परमात्मा काहीच करत नाही. आणि व्यवहारतः काही करत असला तरी सुद्धा परमार्थतः त्या कर्मफलाने लिप्त होतो. म्हणजे हा परमात्मा कसा आहे? अनादि आहे एक, दोन निर्गुण आहे आणि त्यामुळेच अविनाशी आहे. आणि यामुळे तो शरीरात असूनही खरं वास्तविक पाहता जर आपण पाहिलं तर काही करत नाही. आणि व्यवहारतः काही करताना जरी दिसत असला तरी सुद्धा हा परमार्थतः त्या कर्मफलाने तो लिप्त होत नाही. या संदर्भामध्ये भगवान म्हणतात, होयना आदित्य जळे जैसा ओला, जरी तो बिंबला जळा माझी, तैसा परमात्मा निर्मळ अलिप्त जाण प्रकृतीत असोनीही. म्हणजे ज्याला परमात्मा म्हणतात तू ओळख. पण कसा ओळखशील तर सांगतात, जसा सूर्य हा पाण्यात प्रतिबिंबित होऊनही पाण्याने ओला होत नाही. कारण पाण्यात प्रतिबिंबित होण्यापूर्वी आणि नंतरही सूर्य जशाच्या तसाच असतो. अर्जुना, पाण्यात सूर्य प्रतिबिंबित झाला आहे हे इतरांच्या दृष्टीनं आहे. त्याप्रमाणे देहात आत्मा आहे असं जे काही म्हटलं जातं ना ते देखील खरं नाही. कारण तो जिथल्या तिथेच आहे. ते फक्त देहातच आहे असं नाही, तो जिथल्या तिथेच आहे. उदाहरण सांगतात, आरशामध्ये मुख प्रतिबिंबित झालं तर त्याला प्रतिबिंब हे जसं नाव आहे त्याप्रमाणे देहामध्ये आत्म्याचं राहणं असतं. म्हणजे त्याला फक्त प्रतिबिंब असं म्हटलं जातं, पण वस्तुतः तिथे काही आहे का? नाही. तो ते बिंब आहे तिथेच आहे ना. त्याप्रमाणे देहामध्ये आत्म्याचं राहणं, देहात आत्मा राहतो असं म्हणणं हे देखील त्याप्रमाणेच आहे. वस्तुतः आत्मा हा जिथल्या तिथेच आहे. किंवा त्या आत्म्याची आणि देहाची भेट किंवा संबंध घडून आला असं जे म्हणतात, ही गोष्ट पण पायापासून मस्तकापर्यंत निर्जीव म्हणजे खोटी आहे. उदाहरणार्थ सांगतात, वाऱ्याची आणि वाळूची कुठेतरी गाठ पडणं शक्य आहे का? संगे वाऱ्या संगे वाळवेची गाठ मारणे दुर्घट नव्हे काय. किंवा अग्नी आणि कापूस या दोघात दोरा ओवायचा कसा? ओता येईल का? नाही. हे तसं कदापि घडणं शक्य नाही, असंभव आहे. किंवा आकाशाचा दगडाशी सांधा जोडायचा आहे, हे शक्य आहे का? नाही. एक मनुष्य पूर्वेकडे निघाला आणि दुसरा एक पश्चिमेकडे निघाला तर त्या दोघांची भेट होण्यासारखाच देह आणि आत्मा यांचा संबंध आहे. उजेड आणि अंधकार, मृत होऊन खाली पडलेला
आणि जिवंत असून उभा असलेला, या दोघांमध्ये जे अंतर आहे तेच आत्मा आणि देह यांच्यामध्ये देखील आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण सुरुवातीला सुद्धा बोलून आलो होतो, देह आणि आत्मा यांच्यामध्ये फार मोठं अंतर शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. किंबहुना जगद्गुरू शंकराचार्यांनी अध्यास भाष्याचा विचार करत असताना असं म्हटलेलं आहे, उजेड आणि अंधकार यांच्यामध्ये जितकं अंतर आहे, जसा अत्यंत विरुद्ध धर्म आहे, त्याप्रमाणेच या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि जगताच्या ठिकाणी अत्यंत विरुद्ध धर्म आहेत. थोडंसं आज या 13व्या अध्यायाच्या सिंहावलोकनामध्ये हा विचार मी मांडणार आहे. रात्री आणि दिवस, कणक म्हणजे सोनं आणि कापूस यांच्यात जसं कोणत्याच प्रकारचं सादृश्य नाही, तसं आत्मा आणि देह यांच्यामध्ये देखील कोणत्याच प्रकारचं सादृश्य नाही आहे. कारण देह हा पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला आहे, तो कर्माच्या दोराने बांधल्या गेलेला आहे आणि जन्ममरणांच्या चाकावर तो घातलेला आहे. त्यामुळे तो देह हा नाना योनीमध्ये फिरत असतो. किंबहुना ही देहरूपी लोण्याची लहानशी गोळी ही काळरूपी अग्नीच्या कुंडामध्ये घातलेली आहे. त्यामुळे माशी आपले पंख फडफड करते तितक्याच अवकाशामध्ये हा देह संपून जातो. देह तव जाण लोणियाची उंडी, काळाग्नीच्या तोंडी घातली जी. माशी लागी पंख झाडावया, देख जैसा क्षण एक पुरे होय. तेवढाची काळ पुरे या देहास, नष्ट व्हावयास एकाएकी. या देहाला नष्ट होण्याकरता काळ पुरेसा आहे, म्हणून आत्ता होते ना आत्ता नाही, अशी स्थिती या देहाच्या संबंधाने पाहायला मिळते. किंबहुना संत महात्म्यांनी असं वर्णन केलेलं आहे, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. क्षणिकम असं जे काही वर्णन केलेलं आहे ते या दृष्टिकोनातूनच आहे. एक क्षणभर जळी बुडबुडे देखता देखता पाण्यावरती असलेला बुडबुडा, याचं आयुष्य किती असा जर प्रश्न विचारला तर निश्चित काही उत्तर देता येईल काय? टिकला तर बराच काळ टिकेल, नाही तर पापणी लवते न लवते इतक्याच कालावधीमध्ये जाऊ शकेल. त्याप्रमाणे जीवित हे जे आहे हे देखील क्षणिकच आहे. पश्यानिशम जगजिदम क्षणभंग निष्ठम, वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ, असं चिंतन आपल्याला पाहायला मिळालेलंच आहे. माशीला आपलं पंख फडफड करण्याकरता जितका वेळ जातो तितक्याच वेळामध्ये हे समाप्त होतं. म्हणून बरेच प्रसंग असे आपल्याला पाहायला मिळतात. पाहता पाहता एक घडलेली घटना सांगतो, गुरुदेवांच्या मुखातनं ऐकलेली. आपण आळंदीला जर याल तर मुख्य रस्त्याने महाद्वाराकडे जात असताना आपल्या उजव्या हाताला एक दत्त बुक डेपो लागतो. पवार आहेत, दोन मित्र सोबत पंढरपूर वारीला गेले. दर्शन करून परत आले, पुण्यापर्यंत सोबत आले. पुण्यामधनं आळंदीच्या बसमध्ये चढले. गर्दी खूप, अमाप गर्दी. कंडक्टर ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याने ती अवस्था पाहून शेवटी चढलेल्या या दोघांपैकी एकाला खाली उतरवलं. त्याने सांगितलं, दोघांना मला नेता येणार नाही, एकालाच नेता येईल. याने समजावून सांगितलं, आम्ही दोघं सोबत निघालो आळंदीवरनं, दर्शन करून इथपर्यंत सोबत आलोय, एक व्यक्ती घ्या. त्याने सांगितलं नाहीच होणार. शेवटी दोघं खाली उतरायला लागले. पैकी एका मित्राने सांगितलं, भाऊ तू पुढे जा आणि मी मागच्या गाडीने येतो, एवढा फक्त घरी नेतो ते. हा मित्र म्हणाला ठीक आहे.
आळंदीला आले, उतरले, त्या व्यक्तीच्या घरी गेले. तिथे सुनबाईला सांगितलं, अण्णा मागणं येतातच आहेत. त्या सुनबाईने सांगितलं, अहो भाऊ, पंढरपूरची वारी करून आलात, चहा तरी घेऊन जा. बरं ठीक आहे म्हणाले. म्हणून चोपाळ्यावर बसले. सुनबाईने चहा हातामध्ये आणून दिला. ती कप बशी हातातच, संपला. किंबहुना हातामध्ये आलेला चहा सुद्धा आपल्याला घेता येईल इतकी शाश्वती नाही, यात नवल नाही. तोंडामध्ये घातलेला घास सुद्धा घशाच्या खाली जाईल एवढी आपल्याला खात्री नाही आहे. ग्रास गिळी सत्ता हाती नाही, असं संतांनी म्हटलेलं आहे. क्या पकरी जीवन की आस, हाथों में लिया नहीं तेरा ग्रास, अशी स्थिती आहे. हातात घेतलेला घास सुद्धा आपण निश्चितपणे गिळूच ही आपल्याला शाश्वती देता येत नाही. इतक्या अल्पावधीमध्येच होता आणि नव्हता, आतलं पाखरू उडून जायला किती वेळ लागतो. म्हणून स्वामी म्हणतात की माशी लागी पंख झाडावया देख, जैसा क्षण एक पुरे होय. त्या माशीला आपल्या पंख फडफड करण्याकरता जसा एक क्षण पुरा आहे, बस इतक्याच कालावधीमध्ये हा देह जातो. तेवढाच काळ ह्या देहाला नष्ट होण्याकरता पुरा आहे. असो, पडे हा आगीत तरी भस्म होय, श्वानामुखी जाय तरी विष्ठा, किंवा चुके अंती ह्याही दोन्ही काजा, तरी होय पुंजा कृमींचा हा. मरणानंतर हा देह कदाचित अग्नीत पडला तर त्याची राख होते आणि ती वाऱ्याने इकडे तिकडे उडून जाते. बर, कदाचित रानावनात उघड्यावर पडला तर कुत्र्या दिकांना खाण्याला प्राप्त होतो आणि त्यांनी खाला तर त्याची विष्ठा होते. आणि या दोन्ही कार्याला जर चुकला तर आळ्या किड्यांचा पुंजका होतो. म्हणजे याप्रमाणे अर्जुना, या देहाचा शेवटी होणारा परिणाम जो आहे तो अत्यंत वाईट आहे. म्हणून कृमीवीड भस्म संज्ञांतम असं म्हटलेलं आहे. कृमी, विष्ठा किंवा भस्म या तीनच गती या शरीराच्या होत असतात. ईशावास्य उपनिषदामध्ये सर्वात शेवटी असं म्हटलेलं आहे, भस्मांतम शरीरम, शरीर शेवटी भस्म होणार आहे. म्हणून ओम क्रतो स्मर, क्लिवे स्मर, कृतज्ञ स्मर. असो, म्हणजे काही नाही झालं तर किडे पडणार, जाळला तर राख होणार आणि पशु इत्यादिकांनी जर खाल्लं तर त्याची विष्ठा होणार. हे तीनच त्याचे परिणाम आहेत. वाईट आहे देहाची अवस्था. आणि या देहाची अशी स्थिती आहे. आणि आत्मा तर इथे असा आहे की तो अनादी असल्यामुळे सहजच नित्य शुद्ध आहे. देहाचा जर विचार केला तर तो क्रूर, स्थूल वगैरे आहे, परंतु आत्मा हा निर्गुण असल्यामुळे अवयव सहित किंवा अवयव रहित नाही. तो निष्क्रिय आहे किंवा कोणत्याही क्रिया करणारा नाही. कृश किंवा स्थूल असा नाही आत्मा. तो रूपरहित असल्यामुळे शुक्ल, रक्त, कृष्ण इत्यादी वर्णाच्या आभासाने तो सहित आहे, ना आभासाने रहित आहे. शरीराला काळा गोरा असे रंग आहेत, रूप आहे, परंतु त्या आत्म्याला नाही. पर तसाच तो चंद्र सूर्यासारखा प्रकाशमान अथवा अंधकारासारखा अप्रकाश रूप नाही. पर तसंच तो थोडाही नाही ना अधिकही नाही. तो निर्विशेष असल्यामुळे तो रिकामा नाही किंवा कशानेही भरलेला नाही. कोणत्याही विशेषाने रहित नाही किंवा सहित नाही. तो साकार नाही किंवा निराकार नाही. किंवा तो सर्वांचा आत्मा असल्यामुळे अनुकूल विषयजन्य आनंदरूप नाही, ना प्रतिकूल विषयजन्य आनंदाभाव रूप नाही. तो एक नाही किंवा नाना प्रकारचाही नाही. तो मुक्त नाही किंवा बद्धही नाही आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे की जेवढे काही सापेक्ष भाव आहेत त्या सगळ्या सापेक्ष भावाच्या पलीकडचा तो आहे. तो आत्मा कोणत्याही प्रमाणांना विषय होत नसल्यामुळे
एवढा ना तेवढा, म्हणजे त्याचं परिमाण आपल्याला निश्चित सांगता येत नाही. बरं, तो आयता स्वतः सिद्ध नाही किंवा निर्माण केलेलाही नाही, तो बोलणाराही नाही किंवा मुकाही नाही आहे, किंवा तो जगाच्या उत्पत्तीबरोबर उत्पन्न होत नाही, सर्वांच्या नाशाबरोबर त्याचा नाश होत नाही, किंवा आहे किंवा नाही या दोन्हींचाही शेवट तो आहे. आहे आहे म्हणत गेलो तरी त्याचा शेवट तोच, आणि नाही नाही म्हणत गेलो तरी त्याचा शेवट तोच, किंवा आहे नाही या दोन्हींचाही शेवट तोच. तो अव्यय असल्यामुळे तो कशानेही मोजला जात नाही. अव्यय तो आत्मा, म्हणून अमाप. व्यय शब्दाचा अर्थ नाश असा आहे. तो अविनाशी असल्यामुळे अमाप आहे, मोजला जात नाही, किंवा त्याच्या स्वरूपावर कशाचाही लेप दिला जातो असं नाही. तो वाढतही नाही, कमीही होत नाही, तो विटतही नाही, तो घटतही नाही. म्हणून हे प्रियोत्तम अर्जुना, अशा स्वरूपाचा आत्मा देहात आहे असं जे म्हणतात ना, ते मठाच्या आकाराने, त्या आकाशाला जसं मठाकाश हे नाव आहे त्याप्रमाणे आत्मा व्यापक असून देहात आहे असं म्हटलं जातं. आणि तसंच या आत्म्याच्या सर्वत्र अनुवृत्त असलेल्या अधिष्ठानावर देहांचे आकार उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. म्हणजे आत्मा हे अधिष्ठाने, आणि या आत्मा अधिष्ठानावर देहाचे आकार हे उत्पन्नही होतात आणि नष्टही होतात. म्हणून हे सुमती अर्जुना, वस्तुस्थितीने तो आत्मा देहाला घेत नाही आणि टाकतही नाही, तो जशाच्या तसाच असतो. किंबहुना आकाशाच्या अधिष्ठानावर जसे दिवस आणि रात्र येतात आणि जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवरती अनेक देह येतात आणि जातात, एवढं लक्षात ठेव. म्हणून तो या देहात आयताही, म्हणजे स्वतः सिद्ध जरी आहे तरी पण तो कोणाकडून काही करवत नाही आणि ना स्वतःही काही करीत, आणि देहादिकांकडनं होणाऱ्या व्यवहारामध्ये तो आसक्तही होत नाही. याकरता तो आत्मा हा पारमार्थिक, म्हणजे म्हणून तो आत्मा करविना काही शरीर व्यापारी अनासक्त, स्वरूप येतो नाही उणा पुरा काही, असोनिया देही लिप्त नोहे. यावरचं व्याख्यान. याकरता तो आत्मा पारमार्थिक, कूटस्थ, नित्य आणि व्यापक असल्यामुळे न्यून अधिक धर्माकडून घेतला जात नाही, म्हणजे विकृत केला जात नाही. एखाद्या पदार्थात निर्माण झालेला न्यूनाधिक धर्म हा त्या धर्मी पदार्थामध्ये विकार निर्माण करतो. उदाहरणार्थ, फूल उमलण्याच्या पूर्वी लहान असतं, हा त्याचा लहानपणा म्हणजे एक प्रकारचा विकारच आहे. पण विकसित झाल्यावर, उमलल्यावर ते मोठं होतं, हा सुद्धा एक विकारच आहे. मग सुकल्यानंतर पुन्हा ते संकुचित व शुष्क होतं, हा देखील त्याचा विकारच आहे. मग असा न्यूनाधिक धर्माचा विकार जो आहे तो आत्म्याच्या ठिकाणी संभवत नाही. म्हणूनच तो आत्मा देहात राहूनही देहधर्माने लिप्त होत नाही. बरं असो, आता हे वर्णन पुढे सांगतात. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. या श्लोकाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापक असूनही सूक्ष्मतेमुळे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा हा देहात सर्वत्र असूनही सूक्ष्मतेमुळे तो देहधर्माने लिप्त होत नाही. यावर व्याख्यान करतात स्वामी. जैसे सर्व काळ अलिप्त आकाश, सर्वत्र प्रवेश जरी त्याचा, तैसा देही आत्मा सर्वत्र अर्जुना, परिविटाळेना संग दोषे. म्हणजे अरे, हे आकाश कुठे नाही किंवा ते कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही, तर उत्तर आता देतात, आकाश सर्वत्र आहे आणि प्रत्येक पदार्थामध्ये त्याचा प्रवेश आहे. आकाश शब्दाचा अर्थ पोकळी आहे. आपण बांधकाम करतो
त्यावेळेला भिंत पोकळ ठेवतो का हो? नाही. पण भिंत बांधून झाल्यानंतर त्या भिंतीमध्ये जर आपण खिळा ठोकला तर खिळा आत जातो की नाही? जातो. का आत गेला? तर त्या भिंतीतही पोकळी आहे म्हणूनच तो खिळा आतमध्ये त्या ठिकाणी जातो. तात्पर्य, जे आपल्याला भरगच्च आहे असं वाटतं त्याच्यामध्ये देखील जर एखाद्या दुसऱ्या वस्तूचा प्रवेश होऊ शकत असेल, त्या वस्तूच्या प्रवेशाकरता त्या ठिकाणी अवकाश मिळत असेल, तर त्याचाच अर्थ त्या ठिकाणी आकाश आहे, आकाशाची पोकळी आहे, हे आपल्याला निश्चितपणे मान्य करावं लागतं. म्हणून आकाश कुठे नाही, अणुरेणूत सर्वत्र व्याप्त आहे. ठीक, एक. आणि कोणत्या ठिकाणी त्याचा प्रवेश नाही? सर्वत्र त्याचा प्रवेश आहे. अर्थात सर्वत्र असूनही ते कोणत्याही पदार्थाने व त्याच्या चांगल्या वाईट धर्माने लिप्त होतं का? लिप्त होत नाही. आकाश सर्वत्र आहे, सर्वात प्रविष्ट आहे, पण असं असूनही कोणत्याही पदार्थाने किंवा त्याच्या चांगल्या वाईट धर्माने ते लिप्त होत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे आत्मा हा सर्व देशामध्ये सर्व देहात सत्तारूपाने असतो, परंतु देशाच्या व देहाच्या एकाही संसर्ग दोषाने तो लिप्त होत नाही. हे जाणून घेण्यासारखं आहे. म्हणून या आत्मविषयामध्ये पुन्हा पुन्हा हेच सिद्धांतभूत लक्षण आहे की क्षेत्रज्ञ आत्मा या क्षेत्रात राहूनही क्षेत्रधर्मरहित आहे आणि अशा रूपाने त्या क्षेत्रज्ञाला जाणावं. क्षेत्रज्ञाला कसं जाणायचं या संबंधातला हा विचार आला. आता स्वामीजींनी यानंतर काही पहिले अभंग दिलेत आणि नंतर पुढील श्लोकाचा विचार मांडलेला आहे. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये इथे 33वा श्लोक आहे आणि नंतर पुढच्या ओव्या आहेत. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. या श्लोकाचा अर्थ असा आहे की अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ आत्माच या सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. क्षेत्र शब्दाचा अर्थ काय? आपण जे 36 प्रकार पाहिलेले आहेत त्या सर्वाला क्षेत्र असं म्हटले गेलेले आहे. आपण हे पाहून आलेलो. लोह चुंबकाचे संसर्गी राहून चलन वलन करी लोह, परिणा लोहत्व चुंबकाचे ठाई, तैसे जाण देही आत्मतत्व. या अभंगाचा अर्थ असा की लोह चुंबक आपल्या सान्निध्याने लोखंडाला हलवतं, परंतु ते कधी लोखंड होत नाही. हे जसं आहे तितकंच अंतर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यात असं आहे. म्हणजे तात्पर्य अर्थ असा की क्षेत्रज्ञाच्या सत्तेवर क्षेत्राचे व्यवहार होतात, परंतु क्षेत्रज्ञ हे कधीही क्षेत्र होत नाही. दिव्याची ज्योत घरातील व्यवहार चालवते, परंतु दिवा आणि घर यांच्यामध्ये कोट्यावधी प्रकारचा वेगळेपणा आहे. किंवा अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी असतो, परंतु अग्नी कधी लाकूड होत नाही. त्याप्रमाणे क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ आहे, परंतु तो क्षेत्रज्ञ कधीही क्षेत्र होत नाही. आणि अशा अन्वय व्यतिरेकाच्या दृष्टीने या क्षेत्रज्ञाकडे पाहावं. आकाश आणि आभाळ, सूर्य आणि मृगजळ यांच्यामध्ये जसं सादृश्य नाही, किंवा तसंच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये कधीही सादृश्य नाही. आणि असं जर तू विवेकाच्या डोळ्याने पाहशील तर निश्चितपणे मुक्त होशील. पर या सर्वच उपमा असू देत, आता एकच उपमा अशी सांगतो की जसा एकटा सूर्य आकाशातून साऱ्या विश्वाला पुन्हा पुन्हा प्रकाशित करतो, त्याप्रमाणे तो क्षेत्रज्ञ आत्मा या मिथ्या क्षेत्रांचा प्रकाशक आहे. यानंतर
त्या क्षेत्रज्ञासंबंधी काही विचार करू नकोस आणि काही शंकाही घेऊ नकोस. यावरी हा आता पुरे ओहापोह अल्पही संदेह नको येथे. आणि या शब्दतत्वांचं तात्पर्य जाणणाऱ्या अर्जुना, तीच खरी बुद्धी डोळस आहे की जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील वैधर्म्य किंवा भेद पाहते. म्हणजे क्षेत्रज्ञाचा आत्तापर्यंत सांगितलेला असा जो भेद आहे, तो भेद जी यथार्थ रीतीने जाणते पाहते, तीच बुद्धी खरी डोळस बुद्धी आहे, ती शुद्ध बुद्धी आहे असं तू जाण. आणि यापुढे शेवटचा श्लोक या 13व्या अध्यायातील सांगतात, क्षेत्रज्ञयोरेव मंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यान्ति ते परम. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रज्ञयो विभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे ज्ञानदृष्टीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेदाला आणि विकार, गुण आणि भूत या तिघांना उपादान कारण असलेल्या मायेच्या अत्यंत भावरूप निवृत्तीला जाणतात, ते आत्मस्वरूप कैवल्य मोक्षाला प्राप्त होतात. काय काय जाणलं पाहिजे? एक, ज्ञानदृष्टीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातला भेद, म्हणजे शरीर वगैरे जे आहेत ते आणि आत्मा यांच्यातला भेद. आणि दुसरी गोष्ट, एक विकार, दोन गुण आणि तीन भूत या तिघांनाही उपादान कारण असलेली जी माया आहे, त्या मायेच्या अत्यंत भावरूप निवृत्तीला जे जाणतात तेच या आत्मस्वरूप कैवल्य मोक्षाला प्राप्त होतात. मग आता यावरती व्याख्यान करताना म्हणतात, जाणावया हेच बुद्धिमंत जन सेविती चरण ज्ञानी यांचे, ह्याची साठी शांती करुणी स्वाधीन पोषिती गोधन शास्त्ररूपी. अर्जुना, या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोघातील वैलक्षण्य जाणण्याकरताच चतुर जिज्ञासू हे ज्ञानाच्या दाराची आराधना करतात. त्या ज्ञानांच्या घरी हेलपाटे घालतात, त्यांची सेवा करतात. हे सुबुद्धी अर्जुना, शांत्यादी साधन चतुष्टय संपत्ती या क्षेत्रज्ञातील वैलक्षण्य जाणण्याकरताच संपादन करतात. आणि या क्षेत्रज्ञाच्या ज्ञाना करतात शास्त्रांच्या दुपत्या घाई घरी पोचतात, शास्त्राचं अध्ययन व सतत चिंतन करतात. काही साधक या क्षेत्रज्ञातील वैलक्षण्याच्या ज्ञाना करतात अष्टांग योगाच्या आकाशावर चढतात आणि त्या पुरुषाला अष्टांग योग करण्याचे एवढं धैर्य जे प्राप्त होतं ते या क्षेत्रज्ञातील वैलक्षण्याच्या ज्ञानाच्या आशेनेच. म्हणजे आता हे सर्व जे काही चाललेले सांगतात हे कशा करतात? या क्षेत्रज्ञातील वैलक्षण्य ज्ञाना करता, म्हणजेच आत्मस्वरूपाच्या ज्ञाना करता, असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या ज्ञानाच्या आशेनेच शरीराधिक सर्व संपत्ती गवताप्रमाणे तुच्छ मानतात आणि मनःपूर्वक संतांच्या वाहना म्हणजे पादत्राणं जोडे धारण करणारे दास होतात. आणि अशा प्रकारांनी ज्ञानप्राप्ती करता अनेक प्रयत्न करून ते ज्ञान एकदाच मिळवतात आणि त्या योगाने अंतःकरणामध्ये खरे निश्चिंत होतात. मग जे पुरुष क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील वास्तव अंतर पाहतात, त्यांच्या ज्ञानाला आम्ही आमच्या ज्ञानाने आरती उभाळू. म्हणजे ज्यांना देह आणि आत्मा यांच्यातील वैलक्षण्य हे यथायोग्य रीतीने कळतं, असं जे त्यांचं ज्ञान आहे, भगवान म्हणतात त्यांच्या त्या ज्ञानाला आम्ही स्वतः आरती उभाळू, आमच्या ज्ञानाने आरती उभाळू. आणि अनेक पंचमहाभूताधिक विकार विशेषांनी जी ही
खोटी प्रकृती सर्वत्र पसरली आहे. म्हणजे शुकनळिका न्याये, पोपट जसा नळीवर येऊन बसतो आणि नळीच्या संयोगाने वस्तुतः बद्ध न होता कल्पनेने बद्ध होतो. आपण मागे त्या पोपटाचं उदाहरण पाहून आलेलो होतो की नळीवर बसलेला तो पोपट ज्यावेळेस नळी फिरते आणि तो उलटा होतो, त्यावेळेला तो अर्धा तोडून जरी नेला तरी सुद्धा त्या नळीला सोडत नाही. वस्तुतः हा कुठेही बद्ध झालेला नाहीये, नळीने याला धरलेलं नाहीये, याने ती नळी पायाने इतकी घट्ट धरून ठेवलेली असते. हा स्वतः बद्ध झालेला असतो. त्याप्रमाणे पोपट जसा नळीवर येऊन बसतो आणि नळीच्या संयोगाने वस्तुतः बद्ध न होता कल्पनेने बद्ध होतो, त्याप्रमाणे ही प्रकृती या क्षेत्रज्ञ पुरुषाला न चिकटताच चिकटलेली आहे असं वाटतं. परंतु नळीपेक्षा पोपट जसा भिन्न आहे, त्याप्रमाणे क्षेत्रापेक्षा क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे. आणि हे ज्याला चांगलं समजलं आहे किंवा म्हणजे ज्याला चांगलं समजलेलं आहे, त्या ज्ञानाला, ज्ञानी महात्म्याला आम्ही नमस्कार करू. पुढे सांगतात, मंद अंधकारामध्ये पुष्पमाळा पडलेली असते तेव्हा तिच्यावर जसं मिथ्या सर्पाचं ज्ञान होतं, परंतु विचाराने ते सर्पाचं ज्ञान पूर्णपणाने मिथ्या होऊन माळा ती माळाच आहे असं डोळ्याने बघितलं जातं. किंवा स्वच्छ प्रकाशामध्ये दूरवर शिंप पडलेली दिसते, त्यावर त्या शिंपल्यावरती मिथ्या चांदीचा, रजताचा आभास होतो, ज्ञान होतं, परंतु विचाराने त्या रुपयाची भ्रांती जाऊन शुक्ती ती शुक्तीच आहे असं खरं ज्ञान होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे आत्मा सत्य आणि प्रकृती मिथ्या, म्हणून आत्म्याहून प्रकृती वेगळी आहे आणि याच कारणाने प्रकृतीहून आत्मा वेगळा आहे असं प्रमाणजन्य अंतःकरण वृत्तीने जे पाहतात, म्हणजेच अपरोक्ष रूपाने जाणतात, ते पुरुष ब्रह्मच होतात असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. तैसी आत्म्याहून प्रकृती ही भिन्न, निजांतरी ज्ञान ऐसे जया, ब्रह्मचिते होती हे माझे वचन, नको अप्रमाण मानू पार्था. पुढे सांगतात, जे ब्रह्म आकाशापेक्षा मोठा आहे, जे प्रकृतीचं पहिलं तीर आहे, जे आत्मत्वाने प्राप्त झालं असता भूतमात्रात थोडं देखील वैषम्य पडू देत नाही, किंवा स्थूल आणि सूक्ष्म आकार जिथे संपतो, जीवत्व जिथे विरून जातं, द्वैत जेथे उरत नाही, आणि जे स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य आहे. अर्जुना, ते ब्रह्म ते पुरुष होतात की जे आत्मरूपी दूध आणि अनात्मरूपी पाणी यांचा निवाडा करण्याविषयी राजहंस आहे. म्हणजे असे जे महात्मे आहेत ते ब्रह्मस्वरूपतेलाच प्राप्त झालेले असतात. मग आता या ठिकाणी माऊली संजयाच्या मुखातनं बोलतायत. संजय म्हणाला, महाराज, असा हा श्रीकृष्णाने जीवाचाही जीव असलेल्या त्या अर्जुनाला क्षेत्रज्ञांचा किंवा प्रकृती पुरुषांचा आणि ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय यांचा संपूर्ण हिशोब दिला आहे. एका घागरीतलं पाणी दुसऱ्या घागरीमध्ये जसं रिचवावं, त्याप्रमाणे त्या श्रीहरीने आपल्यातील ज्ञान त्या अर्जुनाला दिले. एका घटातील दुजा घटी जळ ओतावे सकळ जैशा रीती, तैसे अंतरीचे निधान आघावे दिले कृष्णदेवे पार्था लागे. आता वस्तुतः इथे कोण कोणाला देणार आहे? कारण बद्रिकाश्रमामध्ये नरनारायणांच्या रूपाने ज्यांनी तपश्चर्या केली, तो नरच अर्जुनाच्या रूपाने आणि नारायणच श्रीकृष्ण रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. त्यामुळे भगवत स्वरूपाने श्रीकृष्ण व अर्जुन हे एकरूप आहेच. आणि शिवाय श्रीकृष्ण हे अर्जुनासंबंधी
हा मी आहे असे उद्गार काढतातच. म्हणून संजय मनात म्हणाला, परंतु हे अप्रासंगिक बोलणं असो, या पारमार्थिक अधिकाराने संपन्न नसलेल्या धृतराष्ट्राने न विचारता मी तरी हे का बरं बोलतोय. पण पुन्हा न राहून उघड म्हणाला, फार काय सांगावं महाराज, या भगवंताने अर्जुनाला सर्व परमार्थ धन दिलाय. काय सांगू फार, आपुले सर्वस्व अर्जुनाशी देव देता झाला. पण महाराज, एवढं भगवंताने सर्व परमार्थ धन आपलं सर्वस्व या अर्जुनाला देऊनही अर्जुनाने अजूनही मनात तृप्ती मानलीच नाही. तर तो अधिकाधिक श्रवणाची इच्छा वाढवतच आहे. परिमनी तृप्त झाला चिन होय वाढवीत जाय श्रवणेच्छा. याला उदाहरण देतात, तेल भरपूर घालून पेटवलेला दिवा जसा मोठा होतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनामध्ये भरपूर श्रवण करत असताना अधिकच श्रवण करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. किंवा दुसरं उदाहरण आहे, सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हातू जैसा. म्हणजे स्वयंपाक करण्यात कुशल असलेली आणि वाढण्यामध्ये उदार असलेली अशी एखादी स्त्री असावी आणि सूक्ष्मपणाने चव जाणून प्रशस्त जेवणारे पाहुणे असावेत. असा या दोघांचा योग जर घडून आला तर त्या बाईचा हात पुन्हा पुन्हा वाढण्यासाठी पुढे सरकतो आणि जेवणाऱ्याचा हात पुन्हा पुन्हा खाण्याविषयी पुढे सरकतो. अर्थात मी हे कीर्तनामध्ये देखील आपल्या उदाहरण देऊन आलेलो आहे. भोजन करत असताना 4 गुणांनी युक्त ते भोजन असावं. वाढणारी ही सुगरण असावी, स्वयंपाक करणारी सुगरण असावी. सुगरण असावी याचा अर्थ अर्धा किलो भाजीला अर्धा किलो तेल टाकणारी. बरोबर बोलतोय ना? सुगरणपणा वेगळा आहे. काही सुगरण असतात परंतु उदार नसतात. वाढताना सारखा हात मागे पुढे होतो, हवं का? तर स्वयंपाक करणाऱ्याच्या ठिकाणी 2 गुण असावेत, एक सुगरण असावी, दुसरी उदार असावी. त्याप्रमाणे भोजन करणारा जो आहे तो रसज्ञ असावा, म्हणजे चव त्याला कळावी, चव जाणून भोजन करणारा असावा. किंबहुना 84 लक्ष योनींचा विचार करत असताना एक मनुष्य प्राणी वगळता अन्य कोणता प्राणी असा आहे की जो चवीने खाणारा आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो गाढवाला गुळाची काय चव, तो दोन्ही एकाच चवीने खात असतो. म्हणून रसज्ञ असावा आणि त्याबरोबर जेवणारे म्हणजे भरपूर भोजन करणारा असावा, प्रशस्त जेवणारा असावा. असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्या भोजनाला रंगत असते. हे जसं आहे त्याप्रमाणे संजय म्हणतो, महाराज श्रीकृष्णास झालंय. त्या अर्जुनाची श्रवण करण्याची टवटवी पाहून त्या श्रीकृष्णाच्या व्याख्यानाला चौपटीच्या वर जोर चढलाय. किंवा पावसाला अनुकूल असलेल्या वाऱ्याने मेघ जसे भरून येतात किंवा चंद्राच्या योगाने समुद्राला जशी भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या म्हणजे अर्जुनाच्या आस्थेने ज्या व्याख्यानामध्ये रस माजला आहे ते व्याख्यान करून भगवान आता हे संपूर्ण विश्व आनंदमय करणार आहेत. आणि असं असल्यामुळे धृतराष्ट्र महाराजांनी देखील ते व्याख्यान अर्जुनाच्या निमित्ताने ऐकावं असं संजयाचं म्हणणं आहे. संजय तो म्हणे राजा सावधान, ऐकावे भाषण श्रीहरीचे. महामती व्यासे महाभारतात भीष्म पर्वी मात वर्णिली जी. मौली म्हणतात, याप्रमाणे ज्यांच्या बुद्धीला मर्यादा नाही अशा विशाल बुद्धीच्या श्री व्यासांनी भीष्म पर्वामध्ये ही शांतिकथा सांगितलेली आहे. महामती असं जे काही म्हटलेलं किंवा अप्रांतमती
असा व्यासनारायणांच्या बुद्धीकरता शब्द वापरलेला आहे. किंबहुना व्यासनारायणांना नमस्कार करत असताना नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे असं देखील म्हटलं गेलेलं आहे. व्यापक असलेल्या परमात्म्याला गवसणी घालणारी ती बुद्धी, व्यापक असलेल्या धर्मतत्वाला गवसणी घालणारी ती बुद्धी असल्यामुळे तिला अप्रांतमती, महामती किंवा विशाल बुद्धी असं म्हटलेलं आहे. अशा त्या विशाल बुद्धीच्या व्यासनारायणांनी भीष्म पर्वाला ही शांती कथा म्हटलेला आहे. आणि असा असलेला तो श्रीकृष्णार्जुन संवाद मोठ्या नगरांमध्ये बोलल्या जाणाऱ्या व्याकरण शुद्ध, स्पष्ट आणि सुंदर अशा मराठी भाषेत आणि ओवी छंदात्या काव्यामध्ये मी ते बोलून दाखवतोय. नुसधीची शांती कथा आणि जेल किर वाक्पथा ते शृंगाराच्या माथा पाय ठेविते. आणि ही कथा अशी आहे की शृंगार रसाच्याही डोक्यावर पाय ठेवू शकेल, शृंगार रसाचीही मानहानी करू शकेल आणि नुसती शांत रसात्मक संवाद कथा ही उघडपणाने वाणीच्या मार्गावर आणली जाईल. म्हणून मी आता नवी देशी भाषा अशा सुंदरपणाने दाखवतो की जी अलंकार शास्त्राला शोभा आणेल आणि आपल्या गोडपणाने अमृतालाही उणेपणाचा दोष ठेवील. अमृताते चुकी ठेवी गोडसपणे. किंबहुना ही मराठी भाषा म्हणजे अमृताचा ओलावा किंवा प्रसाद या गुणाने चंद्राचेही माप घेईल, म्हणजे चंद्राच्याही वर प्रसाद या गुणाचे प्रमाण वाढवेल. साहित्यशास्त्रामध्ये काव्याच्या ठिकाणी ओज, प्रसाद इत्यादी काही गुण सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये साहित्य दर्पण नावाच्या ग्रंथामध्ये प्रसाद गुणाचं लक्षण असं केलेलं आहे की ज्याप्रमाणे परिपूर्णपणे शुष्क असलेल्या काष्ठाला अग्नी सहसा ग्रहण करतो किंवा कापराला अग्नी सहसा ग्रहण करतो, त्याप्रमाणे जी रचना वाचत असतानाच अंतःकरणामध्ये त्या रचनेच्या विषयी उल्हास निर्माण होतो. जणू काही सर्वच आपल्याला कळालं आहे असा एक आनंद प्राप्त होतो आणि अजून अजून पुढे वाचतच राहावं अशी इच्छा निर्माण होते. त्या ठिकाणी तो प्रसाद गुण आहे असं मानावं. किंबहुना आपण सर्व संत वाङ्मयाचा जर विचार केला तर सर्व संत वाङ्मय प्रसाद गुणाने युक्त आहे. ईश्वरीय प्रसाद या संत वाङ्मयामध्ये आहे. यामुळे ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, वाचन करत असताना ती अक्षर समूह वाचले, शब्द वाचले की असं वाटतं की आपल्याला सर्वच काही कळालंय, आता वेगळं काही जाणून घेण्याची आवश्यकता राहिली नाही. परंतु आतात विचार करत गेलं असताना आयुष्य अपुरं पडतं. परंतु प्रत्यक्षतः वाचत असताना मात्र सर्व कळालं असंही वाटतं आणि पुढे पुढे पुन्हा अधिकच वाचत राहावं अशी देखील भावना निर्माण होते. तर मग यालाच प्रसाद गुण असं म्हणतात. मग त्यामुळे माऊली सांगतात की ही मराठी भाषा जी आहे तो अमृताचा ओलावा किंवा प्रसाद या गुणाने चंद्राचीही माप घेईल, म्हणजे चंद्राच्याही वर या प्रसाद गुणाने प्रमाण वाढवेल आणि ओज या गुणाने शृंगारादी रसांपासून होणाऱ्या आनंदाला देखील ती भ्रमात पाडील आणि माधुर्य या गुणामुळे नाद ब्रह्मास लोपून टाकेल. ओज, माधुर्य, प्रसाद इत्यादी अनेक गुण आहेत. त्यापैकी या 3 गुणांचा विशेष विचार या ठिकाणी केलेला आहे. खरोखरी विस्ताराने हे चिंतन करणं अपेक्षित आहे, जेणेकरून प्रत्येक गुणाचं लक्षण, त्याच्यातले स्थायी भाव, व्यभिचारी भाव, संचारी भाव हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीमध्ये ते कुठे कुठे आहेत, कशा स्वरूपाने व्यक्त केल्या गेलेले आहेत हे दाखवता येणं शक्य असेल. असो, किंबहुना ही कथा अशी आहे की पिशाच्याच्याही मनाला अष्टसात्विक भावाचा पाढा फोडेल आणि सुसंस्कृत मनाच्या जिज्ञासूला ऐकल्याबरोबर समाधीचा लाभ घडेल. म्हणजे जो अत्यंत
चंचल चित्तवान आहे, दुष्ट चित्तवान आहे, त्याच्याही अंतःकरणाला अष्टसात्विक भावाचा पान्हा फोडणारी ही कथा आहे. आणि वाणीच्या विलासाचा विस्तार करू तर गीतार्थाने सारं विश्व भरून टाकलेलं आहे आणि या जगाला आनंदाचे आवारच निर्माण केलेला आहे. म्हणून या गीता व्याख्यानाने आत्मानात्म विचाराचा उणेपणा नाहीसा होवो, त्या श्रवणाने कानाचे आणि आत्मसाक्षात्काराने मनाचं जगणं सफल होवो आणि वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण दिसो. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. किंबहुना या गीता व्याख्यानाचा परिणाम समाजावर काय व्हावा, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझे विश्व. म्हणजे ते परब्रह्म डोळ्याला दिसो, सुखाचा सुदिन उदयाला येवो आणि ब्रह्मबोधाच्या सुकाळामध्ये अखिल विश्वाचा प्रवेश हो. रिघो या शब्दाचा अर्थ एकरूप हो असा आहे. आणि हे सर्व आत्ताच निर्माण होईल असं मी सुंदर बोलेन, माऊली या ठिकाणी प्रतिज्ञा करतायत. आणि असं का होईल तर सांगतात, कारण सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेले जे देव अशा श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांनी माझा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून ओवीच्या प्रत्येक अक्षरात उपमा, श्लेष, अर्थालंकार इत्यादिकांची रेलचेल करीन आणि ओवीच्या प्रत्येक पदामध्ये गीता ग्रंथार्थाचा पूर्ण हिशेब देईन. गीता ग्रंथातील एकही पदाचा अर्थ न सोडता त्या सर्व पदार्थांचं पूर्ण विवरण मी करेन. आणि या मर्यादेपर्यंत म्हणजे इथपर्यंत विवरण करण्याकरता श्रीमंत गुरुरायांनी मला शब्दांनी परिपूर्ण केलेलं आहे. जसं रघुवंशामध्ये कालिदास म्हणतात, अथवा कृतवाग्द्वारे वंशेस्मिन् पूर्वसूरिभिः मणौ वज्र समुत्कीर्णे सूत्रसेवास्तिमे गतिः. वस्तुतः माझ्यासारख्या अल्प विषयाला धारण करणाऱ्या मतिवान व्यक्तीकडनं एवढं मोठं महत्कार्य करणं घडणं हे अत्यंत असंभवनीय आहे. परंतु माझ्या पूर्वसूरींनी गुरूंनी या संबंधामध्ये वर्णन करून ठेवून वाघरूपी द्वार निर्माण केलेलं आहे. आणि मग या वाघद्वारातून या वर्णन प्रपंचामध्ये प्रवेश करणं, वर्णनरूपी मंदिरात प्रवेश करणं मला तितकंच सोपं आहे. उदाहरण देतात, सूत्रसेवास्तिमे गतिः, की ज्याप्रमाणे ज्या मण्याला छिद्र पाडलेलं आहे त्या छिद्रातनं आरपार जाण्याकरता दोऱ्याला कोणतेच कष्ट नाहीत, त्याप्रमाणे मला विनासायास या ग्रंथामध्ये प्रवेश प्राप्त होईल, वर्णन करणं शक्य आहे. हे श्री गुरुरायांनी मला या शब्दांनी शब्द सामर्थ्याने पूर्ण केलेलं असल्यामुळेच माझ्याकडनं या पद्धतीची रचना घडणं हे शक्य आहे. आणि म्हणून पुढे माऊली श्रोत्यांना म्हणतात, महाराज त्या श्री गुरुकृपेच्या सहाय्याने मी जितकं बोलेन तितकं तुमच्या मनामध्ये समाविष्ट होईल, तुम्हाला मान्य होईल आणि गीता सांगण्याकरता मी तुमच्या सभेमध्ये प्रवेश करण्याला पात्र होईल. आणि शिवाय मी आज तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालेलो आहे, म्हणून महाराज मला आता काहीही प्रतिबंध होणार नाही. किंबहुना हे प्रभो, सरस्वतीच्या पोटी मूक बालक कौतुकाने देखील जन्माला येत नाही, किंवा लक्ष्मीच्या हातावर चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कधीच उणेपणा नसतो. हे जसं आहे त्याप्रमाणे तुम्हा संतांजवळ आल्यानंतर माझ्यामध्ये अज्ञानाची गोष्टच कशी संभवेल. आणि याकरता मी आता ओव्यांच्या द्वारा नवरसांचा वर्षाव करीन. फार काय सांगावे. हे प्रभो, मला आता गीतार्थ सांगण्याकरता अवकाश द्यावा आणि मी चांगल्या पद्धतीने ग्रंथ सांगेन असं माऊलींनी सांगून या ठिकाणी 13व्या अध्यायाचा उपसंहार केलेला आहे, तो संपलेला आहे. सांगेन बरवा मग गीता भाव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आता आपल्या
प्रति अध्यायाच्या नियमाप्रमाणे उर्वरित वेळेमध्ये या 13व्या अध्यायाचं थोडंसं सिंहावलोकन आपण करू. मग पुढे उद्यापासनं 14व्या अध्यायाकडे प्रवृत्त होणार आहोत. 13व्या अध्यायाच्या आरंभाला माऊलींनी फार मोठी प्रस्तावना केलेली नाही आहे, पण आरंभीच्या 5 ओव्यांमध्ये श्री गुरुचरणांना वंदन केलंय आणि श्री गुरु महिमा सांगताना माऊली असं म्हणतात की ज्यांच्या स्मरणाने स्मरण करणारा हा सर्व विद्यांचा आश्रय होतो, शब्दसृष्टीला स्वाधीन करतो आणि त्याच्या जिभेवर सर्व वाङ्मय येतं, किंबहुना त्याला सर्व भाषाशास्त्र अवगत होतं व त्याच्या वक्तृत्वाला अमृतालाही जिंकणारा गोडपणा येतो. मग त्याच्या वक्तृत्वात शांतादी रस जे त्या अक्षरांचे दास होतात, रसोत्पादक भाव प्रकाशित होतात आणि संपूर्ण सिद्धांताचे प्रकार हाताशी येतात आणि श्री गुरूंचे चरण हृदयामध्ये स्थिर होताच ज्ञानाला भाग्य प्राप्त होतं. असं थोडक्यात श्री गुरु महात्म्य माऊलींनी या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये वर्णित केलेलं आहे. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आणि त्यांना नमस्कार करून मग पुढे 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग सांगितलेला आहे. मग जडचेतन विचार किंवा प्रकृती पुरुष विचार हाच या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि त्याचं कारण असं की देहादी पदार्थ जड असून त्याचे ठिकाणी चेतनाचा भ्रम होतो आणि चेतन आत्मा हा अविनाशी आहे, अविकारी आहे, अपरिच्छिन्न आहे. असं असताना तो विनाशी परिच्छिन्न वाटतो आणि हा परस्परांचा असलेला अध्यास हाच जीवाच्या सुखदुःखादी आणि जन्म मरणादी अनर्थाला कारण आहे. आणि म्हणून भगवान क्षेत्रज्ञांचं स्वरूप सांगतात. म्हणून अर्जुना, हा देह जो आहे तो क्षेत्र आहे आणि या देहाला जो हा देह म्हणून जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे हा क्षेत्रज्ञ देहातच किंवा देहा एवढा किंवा देहस्वरूप नसून मी व्यापक ब्रह्म आहे याप्रमाणे क्षेत्रज्ञांचं जे पृथक्त्वाने ज्ञान आहे तेच यथार्थ ज्ञान आहे आणि दोघांचं स्वरूप एक आहे असं समजणं हाच भ्रम आहे. आपण स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास हे मूळ अध्यायाचं चिंतन करत असताना पाहून आलेलो आहोत. त्याबरोबरच धर्माध्यास, इंद्रियाध्यास, केवल धर्माध्यास असे अनेक प्रकारचे अध्यास आहेत. या आरंभाला भगवंताने एक महत्त्वाचं चिंतन असं सांगितलेलं आहे की आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे, परंतु त्या परस्पर अत्यंत भिन्न स्वभाववान असलेल्या या दोन पदार्थांना एक समजणं हेच मोठं अज्ञान आहे. आणि याकरता म्हणून अपरोक्षानुभूती नावाच्या ग्रंथामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी 5 श्लोकांच्या माध्यमातून जीवनामध्ये अविचार किंवा अज्ञान कसं आहे या संबंधातला विचार मांडलेला आहे. तो विचार थोडासा सांगतो. आत्मा आणि देह यांच्यातील वैलक्षण्य या 5 श्लोकातून व्यक्त केलेलं आहे. आत्मा विनिष्कलो ह्येको देहो बहुभिरावृतः तयोरैक्यं प्रपश्यन्ते किमज्ञानमतः परम. आचार्य सांगतात आत्मा हा सर्वथा कलारहित आहे, त्याबरोबर आत्मा एक आहे. न्यायशास्त्राने देखील आत्मा या
द्रव्याचं चिंतन करत असताना दोन विचार मांडलेले आहेत. जीवात्मा प्रतिशरीरम भिन्नहा विभुर नित्यश्च आणि परमात्मा एक एव असं चिंतन केलेलं आहे. तर परमात्मा हा एकच स्वरूपच आहे, तो एकच आहे. आणि त्यानंतर तद विरुद्ध जर आपण पाहिलं तर देह हा अनेकतांनी भरलेला आहे किंवा आवृत असा आहे. आणि अशा या कलारहित असलेल्या आत्म्याला कलासहित असलेला देह समजणे, दोघांना एक समजणे यापेक्षा मोठं अज्ञान काय असू शकेल. आता थोडासा या संबंधामध्ये विचार करा. ज्याप्रमाणे धातू, औषधी इत्यादींची एक शोध प्रणाली असते, त्याप्रमाणे आत्म्याची पण एक शोध प्रणाली आहे. आणि ती अशी आहे की सृष्टीचे पहिले दोन विभाग करा. पहिला विभाग मी म्हणजे अहम, आणि दुसरा विभाग करा तो इदम म्हणजे हे या रूपाने जे प्रतीत होतं तो दुसरा विभाग, आणि अहम म्हणजे मी या रूपाने प्रतीत होतं तो एक विभाग. मग संसारामध्ये जे काही इदम या रूपाने प्रतीत होतं म्हणजे हे असं या स्वरूपाने आपण ज्याला बोलतो ते मी नाही आहे. आणि जे मी अहम या रूपाने जाणलं जातं, अनुभवाला येतं, ते सर्व इदम म्हणजे हे नाही. म्हणून या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की इदम 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 जे आहे ते सर्व अनेक आहेत. हे या रूपाने जे सांगितलं जाणार आहे ते अनेक आहेत, ते कधी एक नाही. पण याच्या विपरीत जर आपण पाहिलं, अहम जर पाहिला तर अहम अनेक आहे काय, मी अनेक नाही तर मी एक आहे. मी एक आहे आणि तो जो मी आहे इदम इदम या रूपाने जे व्यवहृत होतं त्या अशा अनेकांचा ज्ञाता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जे जे काही इदम या रूपाने जाणलं जातं ते सर्व जड आहे, आणि त्या इदमला अहम रूपाने जाणणारा जो मी आहे तो मात्र चेतन आहे. म्हणून इदम जड आहे आणि अहम चेतन आहे. त्यानंतर इदम हे नित्य परिवर्तनशील आहे आणि अहम हे नित्य अपरिवर्तनीय आहे. आणि या प्रकारे इदम आणि अहम हे असे दोन प्रकार करून दोघांचा वेगवेगळ्या स्वरूपाने विचार करणं ही एक आत्मज्ञान प्राप्तीची शैली आहे. किंबहुना आता आपण देह आणि आत्मा यांचा विचार करतोय ना, तर आत्मा शब्दाचे 4 अर्थ आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. येणे क्षते शृणोति दम जिघ्रते व्याकरोति च यच्चाप्नोति यदा दत्ते यच्चात्ति विषयानिह यच्चास्य संततो भावस्तस्मादात्मेति कथ्यते. 4 अर्थ या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. पहिला अर्थ असा सांगितलेला आहे, जो पाहतो, जो ऐकतो, जो वास घेतो, जो बोलतो, जो स्पर्श करतो, म्हणजेच शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांचा जो अनुभव करतो तो आत्मा आहे. आपण काळा रंग, गोरा रंग, कृशता, स्थूलता, मनाची शांती, अशांती इत्यादी सर्व ओळखतो, परंतु जो या सर्वांच्याही आत राहून या सर्वांनाही ओळखतो त्याला ओळखत नाही, आणि तोच आत्मा आहे. हा पहिला अर्थ आहे. येण ईक्षते शृणोतीदम जिघ्रती व्याकरोति च यच्च आपनोति तस्मात् आत्मेति कथ्यते. त्यानंतर आदत्ते हे दुसरं क्रियापद यामध्ये दिलेलं आहे की इंद्रियांच्या द्वारा शब्द स्पर्श रूप रसगंध यांचं ग्रहण न करतानाही
स्वप्नामध्ये या सर्व विषयांची स्वतः कल्पना करून त्यांचा अनुभव करणारा जो आहे तो आत्मा आहे. जागृतीत संस्कार ग्रहण करून जो स्वप्न पाहतो ते जागृत आणि स्वप्न हे दोन्हीपेक्षा सूक्ष्म आहे. मनुष्य जागृतीप्रमाणे स्वप्नामध्ये पण काम, क्रोध, लोभ, भय, मोह इत्यादींनी प्रेरित होतो, परंतु स्वप्नामध्ये जे दिसलं जातं ते मात्र खरं नाही आहे. परंतु स्वप्न पाहणारा जो आहे तो मात्र आत्मा आहे. तिसरा अर्थ असा दिलेला आहे, सुषुप्तीमध्ये ज्याप्रमाणे जागृती आणि स्वप्नाचं ज्ञान नाही, मग त्या सुषुप्तीचंही ज्ञान ज्याला आहे तो आत्मा आहे. म्हणजे या अवस्थेमध्ये एक विशेषता अशी आहे की संसाराचा कोणताही भोग किंवा कोणतीही वस्तू नसतानाही जो आनंदात राहतो तो आत्मा आहे. आणि अशा प्रकाराने देह आणि आत्मा यांच्यातलं अंतर व्यक्त केलेलं आहे. देह हा बहुभिः आवृतः, देह कांद्याप्रमाणे एका सालीवर दुसरं साल, जितक्या आपण साली काढत चालू तितके आतमधनं एक एक साल आहेच. एकावर एक पडदा, एकावर एक आवरण असं. मग या सर्वांना आपण काढत गेल्यानंतर जो शेष राहील तोच सर्वांचा द्रष्टा आहे, त्याला आत्मा म्हणायचं आहे. आपण बघा, या देहाला मी मानून ते शुद्ध चैतन्य जे आहे, हाडं, मांस, मेद, मज्जा, स्नायू, चर्म, रक्त, कफ, मल, मूत्र इत्यादी पापी, पुण्यात्मा, दीन, हीन, रागी, द्वेषी बनला. परंतु आणि यामुळेच पशुवत भूत वैशस म्हणजे पशूंप्रमाणे परस्पर शत्रुता निर्माण झाली. परंतु या अनेक तत्वांनी बनलेल्या देहाला जो मी समजतो, यापेक्षा मोठं अज्ञान काय असेल? देहाला मी समजणं म्हणजे पितळाला सोनं समजणं आहे, आणि आत्म्याला देह समजणं म्हणजे सोन्याला पितळ समजणं आहे. आणि यामुळेच स्वर्ग, नरकादी इत्यादींची प्राप्ती होत असते. म्हणून आत्मा आणि देह यांच्यामध्ये महद अंतर आहे. आत्मा नियामकश्चांतर देहो बाह्यो नियाम्यकः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम ज्ञानमतः परम. आत्मा हा नियंता आहे आणि अंतरतत्व आहे, तर देह हा नियम्य आहे आणि बाह्य आहे. यामुळे या दोन्हांना एक समजणं हे मोठं अज्ञान आहे. आत्मा ज्ञानमयः पुण्यः देहो मांसमयो शुचिः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम ज्ञानमतः परम. आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे, त्यामुळे पवित्र आहे, आणि देह हा मांसमय आहे, त्यामुळे अपवित्र आहे. पुढे असं सांगितलंय, आत्मा प्रकाशकः स्वच्छो देहस्तामस उच्यते. आत्मा हा प्रकाशक आहे, स्वच्छ आहे, आणि देहाला तामस म्हटलेलं आहे. यामुळे या दोघांमध्ये वैलक्षण्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि आत्मा नित्यो हि सद्रूपो देहो नित्यो ह्यसन्मया. आत्मा हा नित्य आहे, सद्रूप आहे, आणि देह अनित्य आहे आणि असद्रूप आहे. आत्मा नित्य आहे, सृष्टी अनित्य आहे. आत्मा हा अपरिवर्तनशील आहे आणि देह हे नित्य परिवर्तनशील आहेत. देह जन्माच्या पूर्वी नव्हता, मृत्यूच्या नंतर राहणार नाही, परंतु स्वप्नाप्रमाणे मध्येच प्रतीत होतो. परंतु सदा सर्व काळ राहणारी वस्तू जी आहे ती आत्मा आहे. असं देह आणि आत्मा यांच्यामध्ये असलेलं वैलक्षण्य आहे. म्हणून त्या देहाला क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे, आणि त्या देहाला जाणणारा जो आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. मूळ अभंगांच्या चिंतनामध्ये आपण याविषयी विस्ताराने विचार करून आलेलो आहोत. पुढे असं
चिंतन आलंय की या देहाला क्षेत्र का म्हणतात आणि या क्षेत्राचं स्वरूप हे देहा एवढंच मर्यादित आहे का आणखी काही पदार्थ या क्षेत्र स्वरूपामध्ये समाविष्ट आहेत. क्षेत्र कुणाचं कार्य आहे आणि क्षेत्राचं कार्य काय, असे एकंदरीत 4 प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेले होते. तर याविषयी 5 मतं पुढे आले. पहिलं मत आलं जीववाद्यांचं, दुसरं मत आलं प्रकृतीवाद्यांचं, तिसरं मत आलं संकल्पवाद्यांचं, चौथं मत होतं स्वभाववाद्यांचं आणि 5वं मत होतं कालवाद्यांचं. आणि माऊलींनी या सर्वांचे मतं खंडित करून आपलं मत हे तर्क पद्धतीने मांडलेलं आहे. आपण मुळामध्ये विस्ताराने हे पाहून आलेलोच आहोत. शौनकादिक ऋषी द्वैतवादी सामवेदातील बृहत्साम आणि उपनिषद यांशिवाय महाकवी आणि तार्किक यांनी देखील या क्षेत्राचा विचार केला आहे. पण सर्वांचं क्षेत्र या विषयामध्ये एक मत झालं नाही. म्हणून शेवटी भगवंताने या क्षेत्राचं स्वरूप सांगितलं आहे. पंचमहाभूत 5, अहंकार 6, बुद्धी 7, अव्यक्त 8, 10 इंद्रिय, 18 मन, 19 10 विषय, 29 इच्छा, 30 द्वेष, 31 सुख, 32 दुःख, 33 चेतना, 34 धृती, 35 आणि जीव 36. या 36ांचा संघात म्हणजे या क्षेत्राचं स्वरूप आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि महाभूतादी इत्यादी पदांचं व्याख्यान हे आपण मुळामध्ये पाहून आलेलो आहोत. मग यातील संघात शब्दाचा संस्कृत टीकाकारांनी देह असा अर्थ करून देहाचा 36 तत्वात अंतर्भाव केला. पण ज्ञानोबरायांनी मात्र गीतेमध्ये अनुक्त असलेला म्हणजे न सांगितलेला जीव या अर्थाचा अध्याहार घेऊन 36 तत्वाची पूर्ती करून या 36 तत्वाच्या संघाताला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण पाहून आलो, आणि जीवेसी पांडवा या 36ांचा मिळावा, तो हा येथ जाणावा संघातू पैगा. आणि या ओवीवरूनच माऊलींच्या मते संघात म्हणजे क्षेत्रांतर्गत असलेलं तत्व नसून क्षेत्राचं ते सामुदायिक नाव आहे असं आपल्या लक्षात आलं. म्हणजे तात्पर्याने काय कळालं की परब्रह्माच्या अलीकडचा यावत जड वर्ग जो आहे तो या क्षेत्र संज्ञेला पात्र आहे. आणि याप्रमाणे क्षेत्राचं स्वरूप सांगितल्यानंतर भगवंतांनी ज्ञान प्रकरणाला सुरुवात केली. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता योगी, तपस्वी, याज्ञिक, भक्त, हठयोगी, मननशील मुनी, वेदांचे अध्यायक, गुरुसेवक, जिज्ञासू इत्यादी अनेक लोक साधनांनी प्रयत्नशील असतात. ज्या ज्ञानाने वृत्ती अंतर्मुख होऊन मानसिक समाधान प्राप्त होतं, ज्या ज्ञानाने भेद सत्यत्वाचा भ्रम नष्ट होऊन ब्रह्मसाम्य होतं, किंवा ज्या ज्ञानाने अभिमान, अज्ञान, आपपर भाव हे सर्व दोष जातात आणि आनंदाची पुष्टी प्राप्त होते, ते ज्ञान ज्ञानी पुरुषाच्या अनुभवाने व आचाराने कसं प्रगट होतं हे भगवंतांनी अमानित्व या श्लोकापासून अध्यात्म ज्ञान नित्यत्व या श्लोकापर्यंत सांगितलेलं आहे. म्हणून अमानित्वादी लक्षणांच्या संबंधाने मनुष्य हा किती श्रेष्ठ होऊ शकतो, त्याचं पारमार्थिक जीवन किती प्रमाणामध्ये विकसित होतं, तो मानवाचा अतिमानव कसा होतो हे आपल्याला मूळ व्याख्यान वाचून लक्षात आलेलं असेल. आणि त्याचं संक्षेपाने कथन देखील विस्तारच आहे. परंतु अमानित्वादी पदार्थ म्हणजे जे काही 18 आपण लक्षणं पाहिले होते ना, तर त्या लक्षणांचा थोडक्यात एकेका वाक्यामध्ये विचार मी मांडून जातो. 18 लक्षणांनी युक्त जो आहे तो ज्ञानी आहे असा विचार आपण पाहून आलेलो होतो. मग त्यामध्ये सुरुवात अमानित्वम या पदापासून केलेली आहे.
तर अमानित्व म्हणजे काय? लोकात मान असावा, लोकांनी मान द्यावा, त्याकरता प्रयत्न करावा असं न वाटणं, लोकांपासून मान मिळण्याचा प्रसंगाला टाळणं आणि कदाचित मान मिळालाच तर ज्याला गजबजल्यासारखं वाटतं त्याच्या ठिकाणी अमानित्व हे लक्षण आहे असं समजावं. अदंभित्व म्हणजे आपण आचरण केलेला धर्म जग जाहीर न करता लपवून ठेवणं हेच अदंभित्व आहे. अहिंसेचा विचार करत असताना तर माऊलीने खूपच विस्तार मांडलेला आहे. यज्ञात केलेली पशुहिंसा ही वैध असल्यामुळे ती अहिंसाच आहे असं पूर्वमीमांसकांनी म्हटलंय. आणि याकरता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की मनुष्याचा जीव वाचवण्याकरता वनस्पती किंवा क्षुद्र प्राणी यांचा नाश केला तरी ती अहिंसाच आहे असं आयुर्वेदिक पण म्हणतात. पाण्यात जीवजंतू असतात म्हणून पाणी गाळून प्यावं, धान्य शिजवण्यात जीवहिंसा आहे म्हणून उपोषण करावीत असं जैन म्हणतात. पण या सर्व मतात पर्यायाने हिंसाच आहे. म्हणून देहाने, इंद्रियांनी व मनाने कोणत्याही प्रकारचं दुसऱ्याला दुःख न होईल असं वागणं हीच खरी सिद्धांत दृष्टीने अहिंसा आहे असा विचार माऊलींनी व्यक्त केला. 3 लक्षणं झाले: अमानित्व, अदंभित्व, अहिंसा. यानंतर क्षांती म्हणजे शिव्याशाप देण्या वाचून अपराधाची क्षमा करणं, त्रिविध ताप सहन करणं, मान अपमान, सुख दुःख ही द्वंद्व प्राप्त झाली तरी मन द्विखंडित न होऊ देणं म्हणजे क्षांती आहे. आर्जवम म्हणजे सर्व माणसांविषयी सौजन्ययुक्त सारखं वागणे, याला आर्जव म्हटलेलं आहे. आचार्योपासनम म्हणजे देहाने, इंद्रियांनी व मनाने सर्व प्रकारची गुरुभक्ती करणं किंवा मरणानंतरही देहातील पंचमहाभूत गुरुसेवे करताच असावीत अशी इच्छा ठेवणं, यालाच आचार्योपासन म्हटलं गेलेलं आहे. शौच म्हणजे अंतःकरण ब्रह्मज्ञानाने उजळणं, वर्णविहित कर्माने शरीर पवित्र करणं आणि प्रारब्धवशात विषयांशी संबंध घडला तरी मनामध्ये काम क्रोधादी विकार उत्पन्न न होऊ देणं, याला शौच असं म्हटलं गेलेलं आहे. स्थैर्यम म्हणजे आत्मनिष्ठतेने मानसिक स्थैर्य प्राप्त करणे. आत्मविनिग्रह हा अंतःकरणाला इंद्रियाच्या बाहेर विषयांकडे जाऊ न देणं, हठयोगाने अंतःकरणाचा निग्रह करण्याला आत्मविनिग्रह म्हटलंय. वैराग्य ऐहिक आणि पारलौकिक भोग हे ओकलेल्या अन्नाप्रमाणे किळसवाने वाटणे आणि योगाभ्यास करण्याची हाव असणे, एकांत वनाकडे जाण्याची धाव असणे, यालाच वैराग्य असं म्हटलेलं आहे. किंबहुना याच अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये वैराग्याचं लक्षण दिलेलं आहे. ब्रह्मादी स्थावरांतेषु वैराग्यम विषयेष्वनु यथैव काकविष्ठायाम वैराग्यम तद्धि निर्मलम. की ब्रह्मादी स्थावरांत सर्व पदार्थांच्या मध्ये काकविष्ठा पाहिल्यानंतर जशी उदासीन भावना असते तद्वत उदासीन भावना असणं हेच खरं वैराग्य आहे. पुढे सांगितलेलं आहे अनहंकार म्हणजे वैदिक आणि लौकिक कर्म करताना कर्तृत्वाचा अभिमान नसणे, अनहंकार. जन्मादि दर्शनम जन्म, मरण, दुःख, रोग, म्हातारपण आणि पाप हे सर्व अंगाकडे येण्यापूर्वीच त्यांना दुरूनच पाहणे आणि हे सर्व अंगावर आदळण्यापूर्वीच त्यांच्या निवृत्तीचा उपाय शरीर, इंद्रिय, मन व बुद्धी यांची अनुकूलता असेपर्यंतच करणे, याला जन्मादि दर्शन असं म्हटलेलं आहे. भक्ती किरण जशी सूर्याशी अनन्य त्याप्रमाणे ज्ञानाने ब्रह्मरूप होऊनही सगुण रूपाची एकनिष्ठ भक्ती करणे, याला भक्ती असं म्हटलेलं आहे. विविक्त देश सेवित्वम म्हणजे पवित्र अशा गंगादी नद्यांच्या तीरावर राहणे आवडणं. अरतिही म्हणजे जनसमाजाचा कंटाळा वाटणं आणि अध्यात्म ज्ञान नित्यत्व म्हणजे परमात्मा हा आत्मा आहे अशा ज्ञानाचा निश्चय करणे. आणि शेवटी सांगितलेले तत्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे तत्वज्ञानाचं प्रयोजन जो मोक्ष आहे
त्या मोक्षाचा अनुभव घेणे. अशा पद्धतीने अलौकिक लक्षणं ही 18 लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतात त्याला ज्ञानी म्हणावं. हे सर्व ज्ञानाची लक्षणं सांगितलेत आणि साधकांची साधनं सांगितलेत. ज्ञानाचे जे लक्षण असतात ते साधकांचे साधन असतात. म्हणून सिद्धानां लक्षणानि साधकानां साधनानि भवन्ति. सिद्धांचे लक्षण हे साधकाचे साधन असतात. आणि या अमानित्वादिकांच्या उलट ज्याचे लक्षण सापडतील दिसतील ज्याच्या ठिकाणी त्याला अज्ञानी म्हणावं. मग मानदंभाधेय लक्षणं या जीवनातून घालण्याकरता सविस्तर सांगितलेले आहेत. मान कसा असतो, दंभ कसा असतो, हे आपल्या जीवनामध्ये राहू नये याकरता म्हणून माऊलींनी या 13व्या अध्यायामध्ये ते सविस्तर सांगितलेले आहेत. आणि मग याप्रमाणे या 13व्या अध्यायात ज्ञानी अज्ञानी यांचे लक्षण सांगितल्यानंतर भगवान म्हणतात की अरे बाबा, ज्ञेय काय आहे ते तुला सांगतो. आणि अशी प्रस्तावना करून ज्याला परब्रह्म असं म्हणतात, जे जाणल्यानंतर जगात काहीही जाणायचं राहत नाही, ज्या एकाच्या ज्ञानाने जगामधलं सर्व जाणल्यासारखं होतं, जे जगाचं अंतिम निर्विशेष तत्व आहे, सर्व प्राणी मात्रांमध्ये जे आत्मरूपाने आहे, सर्व प्राण्यांचे हात पायादी इंद्रिय ही ज्याची कल्पित इंद्रिय आहेत आणि जे निर्गुण असून जीवांच्या रूपाने गुणांचा भोगता आहे आणि जे स्वयंप्रकाश आहे, किंबहुना जिथे द्रष्टा दृश्य हे एकरूप होतात, ते ज्ञेय आहे. असं ज्ञेयाचं लक्षण भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान व ज्ञेय हे सांगितल्यानंतर भगवान म्हणतात, माझा जो भक्त आहे तो या तिघांना यथार्थपणे जाणून माझ्या तात्विक स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे अर्थात भक्तीने क्षेत्र, ज्ञान, अज्ञान व ज्ञेय यांना जाणण्याची योग्यता प्राप्त होते असं भगवान या ठिकाणी सूचित करतात. आणि यानंतर मागचाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार जो आहे तो भगवंतांनी पुन्हा प्रकृती पुरुष विचार या शब्दाने विषय कळण्याच्या सोयीच्या दृष्टीने सांगितलेला आहे. भगवान म्हणाले की हा पुरुषांचा विचार योगी आणि सांख्य यांनी उत्कृष्ट रीतीने केला. त्या ठिकाणी प्रकृती पुरुषाचं जोडपं ते सांगतात आणि हे जोडपं अनादी आहे. त्याबरोबर ही प्रकृती आभासिक कल्पित असून या पुरुषाच्या आश्रयाने राहते आणि पुरुष हा अबाधित सत्ता स्वरूप आणि स्वयंप्रकाश असून तो जगाचं निमित्त कारण आहे आणि प्रकृती परिणामी उत्पादन कारण आहे असं सांगितलेलं आहे. आणि बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण, पंचमहाभूत आणि सत्व, रज, तम या सर्व प्रकृतीची कार्य आहेत, म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत असा सिद्धांत भगवंतांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यानंतर पुढे सात्विक, राजस, तामस या क्रिया, त्यानंतर सुखदुःखांचे भोग, इच्छा व अहंकार यांच्या आश्रयाने मन, इंद्रिय व देह यांच्या ठिकाणी जे कर्तृत्व निर्माण होतं त्याला कारण प्रकृतीच आहे असं देखील सिद्धांत सांगितला. आणि सुखदुःखांच्या भोक्तृत्वाला कारण पुरुष आहे असंही सांगितलं. पण असं पुढे लगेच सांगतात की वस्तुतः पुरुष हा असंग आहे, निर्विशेष आहे, निष्प्रपंच आहे, अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. पण अशा पुरुषरूपी पतीला ही पतिव्रता प्रकृती सुखदुःखांचे भोग देते आणि याप्रमाणे ही प्रकृती अघटित घटना करते, म्हणूनच तिला माया असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण श्लोक पाहून आलो, अघटित घटना घटेयसी माया. अघटित घटना घडवण्यामध्ये ही माया अत्यंत प्रसिद्ध आहे, तरबेज आहे. ही एकच प्रकृती स्वतःच्या माया आणि अविद्या या दोन रूपाने निर्विशेष ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जीव आणि ईश्वर असा भेद निर्माण करते.
मायोपाधी ईश्वर आणि अविद्योपाधी जीव. आपण कल्पना करून आलेलो आहे. अविद्या कल्पना तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. नाथ महाराजांनी स्पष्ट काटेकोर आपल्याला विभाग करून दाखवला. आणि या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी असे माया आणि अविद्या या दोन रूपांनी जीव आणि ईश्वर असे दोन भेद करून त्या जीवाला सुखदुःखांचा भोग देते आणि ईश्वराच्या ठिकाणी जगत कर्तृत्व निर्माण करते ती माया. मग उत्पत्तीरहित ब्रह्माची जगत रूपाने उत्पत्ती करते, मग त्या निराकाराला आकार देते, त्या निरिच्छाला देखील मी अनेक रूपाने व्हावं ही इच्छा निर्माण करते. प्रतिमा रहित असलेल्या त्या परब्रह्माला प्रतिमा निर्माण करते, अमनाला मन निर्माण करते आणि या विशेषांमुळे शुद्ध ब्रह्मचैतन्याला पुरुषत्व ती प्राप्त करून देते. मग त्यापैकी जेव्हा जीवरूपाने ब्रह्मचैतन्याला पुरुषत्व येतं तेव्हा तो जीव पूर्णपणे प्रकृतीच्या अधीन होऊन तो आपल्या वास्तव स्वरूपाला विसरतो आणि मग त्याला त्रिगुणांचा संग व जन्ममरण प्राप्त होतात. मग एरवी तो जीव आपल्या वास्तव स्वरूपाने प्रकृतीहून भिन्न आहे, स्थिर आहे, सत्तारूप साक्षी व्यापक ब्रह्म आहे, पण प्रकृतीमुळे तो कर्ता भोगता होतो. आणि असा प्रकृती पुरुष विचार ज्याला नीट समजला तो देहाच्या संबंधाने कोणतेही कर्म करीत असला तरी सुद्धा त्याला अहंभाव नसतो. तो कर्माचं कर्तृत्व आणि कर्मफलाचं भोक्तृत्व आपल्याकडे कधीही घेत नाही. इथपर्यंतचा विचार मांडून झाला. यानंतर पुढे सांगतात की प्रकृती पुरुषार्थ यथार्थ ज्ञान होण्याकरता हा प्रकृती पुरुषाचा विचार 1. 2. अखंड आत्मज्ञान. म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचं यथार्थ ज्ञान होण्याकरता 4 साधनं सांगितलेली होती. तर त्या 4 साधनापैकी पहिलं साधन काय आहे, तर 1 प्रकृती पुरुषाचा विचार, 2 अखंड आत्मज्ञान ध्यान, 3 आत्मानात्म विचार आणि 4 निष्काम कर्मयोग. हे 4 साधनं करावे. आणि या साधनांनी प्रकृती पुरुष म्हणजेच क्षेत्रज्ञ यांचं यथार्थ ज्ञान होऊन त्या ब्रह्माला प्राप्त होता येतं. बरं, 5वं साधन असं की सद्गुरूंच्या मुखाने ब्रह्मश्रवण करावं आणि ते श्रवण करत असताना त्यांच्या वचनावर नितांत विश्वास ठेवावा. विश्वासपूर्वक श्रवण केलं असता ते लवकर अनुभव पर्यवसायी होतं. पण ते सद्गुरू अधिकार संपन्न असावेत अशी त्यांची अधिकार संपन्नताही सांगितलेली आहे. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. या ओवीमध्ये जे लक्षण सांगितले, या लक्षणाने संपन्न असलेले जे सद्गुरू आहेत त्यांच्या मुखाने श्रवण केलं तर ते श्रोते जन्म मरणातून मुक्त होतात असा विचार मांडला. आणि मग शेवटी क्षेत्रज्ञ विचाराच्या उपसंहारामध्ये भगवान म्हणतात की अर्जुना, या क्षेत्रज्ञाच्या कल्पित संबंधापासूनच सर्व स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. यांचा जो संबंध आहे हा खरा संबंध नाही, तर कल्पित संबंध आहे. पण या कल्पित संबंधापासूनच सर्व स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. जगातील जड पदार्थ क्षेत्राशी अभिन्न आहेत आणि चेतन पदार्थ हे क्षेत्रज्ञाशी अभिन्न आहेत. गंभीर दृष्टीने जर पाहिलं तर क्षेत्र हे कल्पित असल्यामुळे त्याचं क्षेत्रज्ञ परमेश्वराशी ऐक्य आहे. आणि म्हणून व्यवहार दृष्टीने भूतांचे नावं म्हणजे सर्व प्राणीमात्रांचे नावं, वर्तन, आकार हे भिन्न भिन्न जरी असते तरी सुद्धा ज्ञानी पुरुष त्या भूतांच्या सर्व प्रकारामध्ये एकच परमेश्वराला पाहतो. जसं उदाहरण देऊन गेलेलो होतो की लाईट दिवा आपल्याला प्रकाश देतो, पंखा आपल्याला वारा देतो, हीटर आपल्याला गरमी देतं, गिझर आपल्याला गरम पाणी देतं. या प्रत्येकाचं स्वरूपही भिन्न आहे, प्रत्येकाचा आकारही भिन्न आहे, कार्यप्रणाली देखील भिन्न आहे. परंतु या सर्व स्वरूपामध्ये, सर्व आकारामध्ये, सर्व कार्यप्रणालीमध्ये समान रूपाने
सर्वांमध्ये असलेली वीज जी आहे, विद्युत जी आहे, ती जशी एकच आहे. त्या विजेमध्ये फरक नाही आहे. हे जे उपकरण आहेत त्या उपकरणांच्या स्वरूपामध्ये बदल आहे, आकारात बदल आहे, कार्यामध्ये बदल आहे, परंतु अंतर्गत असलेली वीज मात्र एक स्वरूपच आहे. त्याप्रमाणे या सर्व प्राणी मात्रांचे नाव वेगवेगळे आहेत. कुणाला माकड म्हटलं जातं, कुणाला हत्ती म्हटलं जातं, कुणाला गाय म्हटलं जातं, कुणाला कुत्रा म्हणतात, कुणाला माणूस म्हणतात. नाव भिन्न आहे, प्रत्येकाचे आकार भिन्न आहे, प्रत्येकाचं वर्तन भिन्न आहे. पण असं असलं तरी सुद्धा या सर्वांमध्ये, सर्व भूतांच्या सर्व प्रकारामध्ये त्या ज्ञानी पुरुषाला एकाच परमेश्वराचं दर्शन घडतं, किंवा सर्वांमध्ये जो एक परमेश्वराला पाहतो तोच खरा पाहता आहे, तोच खरा द्रष्टा आहे, तोच खरा डोळस आहे, असा विचार झाला. या सर्व प्राणी मात्रांमध्ये वैषम्य आहे, ही गोष्ट मान्य आहे, आणि या सर्व प्राणी मात्रांचा नाशही होतो. पण परमेश्वर हा मात्र सर्वात समान आणि अविनाशी आहे असं जो पाहतो तो ज्ञान्यांमध्ये डोळस आहे. म्हणजे ज्ञानी महात्म्यांमध्ये देखील तो डोळस आहे. आणि असा डोळस ज्ञानी हा वर्तमान देहातच ब्रह्मसुख भोगतो. मग देहेंद्रियांकडनं कर्म घडत असता देहातील आत्मा हा अकर्ता आहे, साक्षी आहे, ब्रह्मरूप आहे, असा तो अनुभव घेतो. आणि यानंतर भगवंतांनी एक दोन महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगितल्या आहेत. त्या अशा की परमात्मा देहात असला तरी पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जसं पडावं तसा तो आहे, आणि लोकात असला तरी अग्नी कापूर, आकाश पाषाण, पूर्व पश्चिम दिशा, अंधार उजेड, सोनं आणि कापूस या दृष्टांतांमध्ये जसा विरोध आहे किंवा असंबंधता आहे आणि वैलक्षण्य आहे, तसाच प्रकार आत्मा आणि देह यांच्यामध्ये पण आहे. देह हा विकारी आहे, विनाशी आहे, परिच्छिन्न आहे, आणि आत्मा त्याहून विलक्षण म्हणजे अविकारी, अविनाशी, अपरिच्छिन्न असा आहे. आणि असं असूनही हा आत्मा देहात असूनही असंग व देहादी क्षेत्रांचा प्रकाशक आहे, असं पुन्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये असलेलं जे वैलक्षण्य आहे ते माऊली सांगायला विसरलेले नाही आहेत. यानंतर जे मुमुक्षु वैराग्य शमदमादी साधनांसह गुरुसेवा करून त्या सद्गुरूंनी केलेल्या बोधाने क्षेत्रज्ञातील अंतर जाणतात, ते जड आणि चेतनाचा निवाडा करणारे राजहंस असतात असं जाणावं. आणि याप्रमाणे भगवंताने आपल्या हृदयातील ज्ञान अर्जुनाच्या हृदयात घातले, आणि तरी देखील त्या अर्जुनाला आणखी श्रवण करावं असं वाटत होतं. म्हणून भगवंतांनी पुढे व्याख्यानाचा विस्तार केलेला आहे. आणि माऊली म्हणतात, ती शांती कथा मी शृंगार रसाच्या डोक्यावर पाय ठेवील इतक्या रसाळपणाने आणि सुंदर देशी भाषेत सांगेन. माझ्या या व्याख्यानाने साहित्यिकांना काव्यरस, राक्षसी वृत्तीच्या लोकांना सत्वसंपन्नता, संस्कृत न येणाऱ्यांना गीतार्थाचं ज्ञान, दुःखितांना आनंद, जिज्ञासूंना आत्मानात्म विचार आणि श्रोत्यांना तृप्ती प्राप्त होईल असा आत्मविश्वास व्यक्त करून माऊलींनी 13व्या अध्याय हा संपवलेला आहे. आणि याप्रमाणे 13 अध्यायांचा आत्तापर्यंत यथामती चिंतन झालेलं आहे. हल्ली अलीकडे आपला वेग बराच वाढला गेलेला आहे. त्याचं कारण असं की पूर्वी एक 8व्या 9व्या अध्यायाचा 10व्या अध्यायाचं चिंतन होईपर्यंत ज्ञानेश्वरी सहित गीतेच्या संबंधाने ज्या काही टीका आहेत या टीकांचाही आपण थोडासा मागोवा घेत होतो, आणि मुळातच तो विषय उत्तम रीतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आज गेली जवळपास 2-2.25 महिने आपल्याला पूर्ण होत येत आहेत, आणि अजूनही बराचसा टप्पा हा बाकी आहे. इतक्या वेगाने जर आपण थोडंसं पुढे गेलो नाही तर याला आणखी वेळ लागेल. थोडीशी संकल्पना ही लक्षात येण्याकरता उशीर झाला.
मी असं म्हणेन. कदाचित माऊलींचीच ती इच्छा असेल. परंतु जर चातुर्मास चालू झाल्याबरोबर ही संकल्पना लक्षात आली असती, तर चालू वर्षी अधिक महिन्यामध्ये असल्यामुळे 4 महिने नव्हे तर 5 महिने चातुर्मास होता. आणि या पाडव्याला मंदिरं उघडल्या गेली, परंतु त्या अगोदर सर्व मंदिरं बंदच होती. तर एकंदरीत आपण चातुर्मासात्मक अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करू शकलो असतो आणि विस्ताराने त्या अभंगांच्या संबंधातला आणखी काही यौगिक विचार, काही लक्षणात्मक जे लक्षणावृत्तीने लक्षार्थ रीतीने जाणून घेण्याचा विचार आपल्याला करता येणं शक्य होतं. तत्राप या धावत्या ओघामध्ये देखील जितकं मला संभवनीय आहे तितका मी धावता विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. 13 अध्याय आपले पूर्ण झालेत. आता अजून 5 अध्याय शिल्लक आहेत. बराच मोठा टप्पा पार झालेला आहे. कर्म सिद्धांत, भक्ती सिद्धांत, ज्ञान सिद्धांत हा आपण बऱ्यापैकी ऐकून आलेलो आहोत. यापुढे काही विचार आपल्याला असे मिळणार आहेत की जे मागे थोडासा विचार करून झालेले आहेत आणि काही विचार असे मिळणार आहेत की जे नवीनतेने आपल्यासमोर उपस्थित होत आहेत. तर जे नाविन्याने आपल्यासमोर उपस्थित होणार आहे त्यावरती आपण विशेष लक्ष देणार आहोत आणि जो विचार ओझरता का होईना परंतु मागे पाहून आलेलो आहोत तो आपण थोडासा धावत्या गतीने पाहून ही सेवा जी आहे पूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असो, 14व्या अध्यायाच्या आरंभाला माऊलींनी पुन्हा आपल्या सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. त्याचा फक्त उच्चार करून मी आज सेवेला विराम देतो. तुझा जय जयकार गुरुदेवा नित्य, करीसी तू सत्य सुखोदय. आत्मबुद्धिरूप प्रातःकाळ होय, श्री गुरो तू सूर्य उगवता. असो, उद्यापासून आपल्याला या अभंग ज्ञानेश्वरीतील 14व्या अध्यायापासूनचं चिंतन पुढे ऐकायला मिळणार आहे. झालेली वाङ्मयीन सेवा मी स्वामीजींच्या चरणारविंदी, माऊलींच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी.